मध्य प्रदेशातून तस्करी करून जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात तब्बल 11 पिस्तुले आणि 22 काडतुसे आणणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले। तिघांकडून पोलिसांनी 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी संशयित मयुरेश मनोहर आदाटे, मारुती अशोक गुजले, वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे या तिघांना अटक केली आहे। तर मध्य प्रदेशातील पाजी नामक पुरवठादाराचा शोध सुरू आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक अवैध शस्त्र तस्करीबाबत तपास करत असताना सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुरेश आदाटे हा नेलकरंजी येथे कमरेला पिस्तूल खोचून थांबल्याची माहिती मिळाली। पथकाने नेलकरंजी येथे जाऊन मयुरेशला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे पिस्तूल आणि 2 काडतुसे मिळाली। पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने मारुती गुजले हा थोड्या वेळापूर्वी खरसुंडी येथे पिस्तूल दिल्याचं सांगितलं। त्याला घेऊन पथक खरसुंडी येथे आलं तेव्हा तिथे थांबलेल्या मारुतीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडील पिशवीत 3 पिस्तुले 6 काडतुसे मिळाली। मारुतीकडे पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने वैभव इंगळे याच्याकडून पिस्तुले विकत घेतली असल्याचं सांगून त्याच्याकडे आणखी पिस्तुले आणि काडतुसे असल्याचंही सांगितलं। तो आटपाडीत गेल्याचं सांगितल्यामुळे पथकाने स्वादिष्ट मच्छी फ्राय सेंटर आटपाडी येथे त्याला ताब्यात घेतलं। त्याच्या कापडी सॅकमध्ये 7 पिस्तुले 14 काडतुसे मिळाली। चौकशीत त्यांनी मध्य प्रदेशातील पाजी नामक व्यक्तीकडून सेंधवा येथून पिस्तुले आणल्याची कबुली दिली आहे। दरम्यान आटपाडीत कारवाई करून मोठ्या प्रमाणात रिव्हॉल्वर जप्त केलेल्या पथकाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी 50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। गुन्हा घडण्यापूर्वीच ताब्यात घेतले गेले एक सुद्धा प्रकार आहे। हे अतिशय जे आहे ते चांगली कामगिरी झालेली आहे। आपला SP तुषार जोशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपले लोकल क्राईम ब्रांचने चांगली कामगिरी केलेली आहे। मी जे आहे ते हे सर्व टीम जे आहे त्यांना 50,000चे रिवॉर्ड घोषित करत आहे आणि ते रिवॉर्ड त्यांना जे टीमचे सदस्य असेल ते सर्वांमध्ये वाटप होणार आहे आणि भविष्यामध्ये पण त्यांनी अशीच जे आहे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी त्यांना जे आहे ते आम्ही जे आहे ते मार्गदर्शन देणार आहे आणि त्यांच्याकडून अशी आम्ही अपेक्षा करणार आहे। गुन्ह्याबाबत म्हणजे